नमस्कार योगी. हरिओम. मी पूर्णिमा. मुद्राशास्त्रांच्या या मालिकेमध्ये आपण हस्तमुद्रांचा अभ्यास करत आहोत. मुद्रांद्वारे आपल्या शरीराचं स्वास्थ्य आणि मनाचं स्वास्थ्य कशा प्रकारे राखता येतं याबद्दल आपण या मुद्रांद्वारे शिकून घेत आहोत. मुद्रांचा अभ्यास करत असताना आपण पंचतत्वांचा अभ्यास केला. ही पंचतत्व आपल्या शरीरामध्ये कुठे कुठे आहेत हेही आपण पाहिलं. अंगठा म्हणजे आपलं अग्नितत्व, तर्जनी म्हणजे आपलं वायुतत्व, मध्यमा म्हणजे आपलं आकाश तत्व, अनामिका म्हणजे आपलं पृथ्वी तत्व आणि करंगळी म्हणजे आपलं जलतत्व. या 5 तत्वांचा आपण अभ्यास केला. या 5 तत्वांमुळे आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या मुद्रांच्या द्वारे आपण पंचतत्वांचं कशा प्रकारे संतुलन करू शकतो हेही आपण पाहिलं. त्यानंतर आपण पंचप्राणांचा अभ्यास केला. शरीरामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणता प्राण आहे याचाही आपण अभ्यास केला आणि त्या प्राणांच्या मुद्राही आपण पाहिल्या. मग जेव्हा एखादं तत्व वाढलेलं आहे तेव्हा त्याला संतुलित करण्यासाठी कोणती मुद्रा करायची, अशा प्रकारे आपण अनेक मुद्रांचा अभ्यास आजपर्यंत केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत पित्त, वात आणि कफ संतुलित करणाऱ्या मुद्रा. आयुर्वेदामध्ये या 3 तत्वांना खूप महत्व आहे. या 3 तत्वांवरच आयुर्वेद आधारलेला आहे. जेव्हा आपण पित्त, वात आणि कफ म्हणतो तेव्हा तिथे सुद्धा हे पंचप्राण आहेत. मग हे पंचप्राण कसे आहेत तर जेव्हा आपण पित्त म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आहे अग्नी अधिक जल बरोबर पित्त. जेव्हा आपण वात म्हणतो तेव्हा वायू अधिक आकाश बरोबर वात. आणि जेव्हा आपण कफ म्हणतो तेव्हा जलतत्व अधिक पृथ्वी तत्व बरोबर कफ. आता जेव्हा शरीरामध्ये पित्त वाढलेलं आहे, पित्त वाढलेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे तर शरीरामध्ये अग्नीचं प्रमाण वाढलेलं आहे. अतिरिक्त अग्नीचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा अतिरिक्त पित्त, अनावश्यक पित्त आपल्या शरीरामध्ये वाढलेलं आहे. तर हे वाढलेलं पित्त कमी करण्यासाठी आज आपण पाहणार आहोत पित्तनाशक मुद्रा. ही पित्तनाशक मुद्रा आपण आज पाहणार आहोत. पित्त वाढतं म्हणजे नक्की काय होतं तर आपल्या शरीरामध्ये अग्नी वाढतो. अग्नीचं प्रमाण अतिशय वाढलेलं असतं. मग त्याच्यामुळे काय काय गोष्टी आपल्या शरीरामध्ये घडत असतात किंवा कोणकोणते दोष आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतात. आपल्या पोटामध्ये दाह निर्माण होतो. मग तो दाह आपल्या छातीपर्यंत येतो, त्यानंतर घशापर्यंत येतो. मग ह्या सर्व भागामध्ये आपल्याला जळजळ होत असते, म्हणजेच आम्लपित्ताचा अतिशय त्रास होत असतो. माउथ अल्सर झालेला आहे म्हणजेच आपल्याला वरचेवर तोंड येतंय. त्याचबरोबर डोळ्यांचा दाह होतोय, डोळ्यातून पाणी येते, डोळ्यांची जळजळ होते, मायग्रेनचा त्रास होतोय, सततची डोकेदुखी आहे. त्यानंतर अल्सरेटिव्ह पोस्पोलायटिस, यामध्ये आपल्या आतड्यांचा दाह होत असतो, आतड्यांना जखमा झालेल्या असतात. अशा वेळेस सुद्धा ही पित्तनाशक मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, कॉन्स्टिपेशन, त्यानंतर मूळव्याधीचा त्रास आहे, तिथे सुद्धा ही पित्तनाशक मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबरीने जेव्हा जळवाताचा त्रास आहे, पायांना भेगा पडलेल्या आहेत, अशा वेळेस सुद्धा ही पित्तनाशक मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. पायाच्या भेगांमधून रक्त येत आहे याचाच अर्थ आहे पुन्हा इथे पित्त वाढलेलं आहे, अग्नी वाढलेला आहे. मग तेव्हा सुद्धा ही पित्तनाशक मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला या सर्व गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा समजून जायचं की आपल्या शरीरामध्ये हे अग्नितत्व वाढलेलं आहे किंवा पित्त वाढलेलं आहे. मग त्यावेळेस आपल्याला पित्तनाशक मुद्रा
करायची आहे. चला तर मग पाहूया ही पित्तनाशक मुद्रा कशी करायची ते. आपला अंगठा जो आहे तो अंगठा म्हणजे अग्नी आपल्या करंगळीच्या तळाशी लावायचा आहे आणि हे करंगळी जी आहे ती आपल्या अंगठ्यावर अशा प्रकारे दाबायची आहे. म्हणजे अग्नितत्वाला जलतत्वाने दाबायचं आहे. किंचितसा दाब द्यायचा आहे, खूप जास्त दाब द्यायचा नाही. आणि बाकीची 3 बोटं आपल्याला अशा प्रकारे सरळ ठेवायची आहेत आणि आपल्या दोन्ही हाताची मनगटं आपल्या गुडघ्यांवर येणार आहेत. अशा प्रकारे आपल्याला ही पित्तशामक मुद्रा करायची आहे. ही पित्तशामक मुद्रा आपल्याला मी आत्ता जे तुम्हाला सांगितले त्या सर्व विकारांवर आपल्याला ही पित्तशामक मुद्रा उपयोगी पडणार आहे. आपण आता पाहिलं की पित्त म्हणजे काय, तर अग्नी अधिक जल बरोबर पित्त. मग हा अग्नी काय करत असतो तर रूपांतरण करण्याचं काम हा अग्नी करत असतो. मग जिथे जिथे रूपांतरणाचं काम येतं तिथे तिथे हा अग्नी प्रत्येक वेळेस काम करत असतो. आजपर्यंत आपण ज्या मुद्रा पाहिल्या त्याच्यामध्ये अग्नीने जेव्हा जेव्हा कोणत्याही तत्वाच्या अग्राला स्पर्श केलेला आहे तेव्हा ते अग्नितत्व म्हणा, आकाश तत्व म्हणा किंवा पृथ्वी तत्व म्हणा, जलतत्व म्हणा, हे संतुलित झालेलं आहे. म्हणजेच जेव्हा जेव्हा अग्राला अग्र टच होतं तेव्हा प्रत्येक तत्व हे संतुलित होतं. पण जेव्हा कोणतंही तत्व अग्नीच्या तळाशी लागतं आणि त्यावर अग्नी दाबला जातो तेव्हा कोणतंही वाढलेलं तत्व कमी करणारी ती मुद्रा असते. मग त्यामध्ये आपण वायू मुद्रा पाहिली, अशा अनेक मुद्रा आपण पाहिलेल्या आहेत. आपण पाहिलं की कोणतंही तत्व जेव्हा अग्नीच्या तळाशी लावलं जातं तेव्हा ते तत्व कमी करणाऱ्या मुद्रा आपण पाहिल्या. पण त्याच वेळेला अग्नी हा वाढत असतो हेही आपण पाहिलं. मग अशा वेळेस ती मुद्रा किंवा ते तत्व संतुलित झाल्याच्या नंतर ती मुद्रा करणं थांबवायला हवं. आज आपण जी पित्तशामक मुद्रा पाहिली यामध्ये अग्नीला आपण ह्याच्या तळाशी दाबलं. याचा अर्थ काय तर अग्नीचं प्रमाण म्हणजेच पित्ताचं प्रमाण आपल्या शरीरातलं आपण कमी केलेलं आहे. कळलं योगी? तर अशी ही पित्तशामक मुद्रा आपल्याला करून पाहायची आहे आणि त्याचे आलेले रिझल्ट्स आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरायचं नाहीये. आपल्या प्रत्येक कमेंटची मी वाट पाहत आहे. या मुद्रेसोबत आहाराचं जर पालन केलं तर तुम्हाला लॉंग लास्टिंग रिझल्ट मिळणार आहे. तर ही पित्तशामक मुद्रा दिवसातून 2 ते 3 वेळा दररोज सातत्याने करा आणि आलेले अनुभव कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका योगी. मी आपल्या कमेंट्सची वाट पाहत आहे. चला तर मग भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन मुद्रेसह. तोपर्यंत हरिओम.